नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. सोरायसिस एक त्वचारोग आहे, पण इतर सर्वसामान्य त्वचारोगांसारखाच सुरुवातीला सामान्य वाटणारा हा सोरायसिस पुढे जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर अचानक गंभीर वळण सुद्धा घेऊ शकतो. म्हणूनच सोरायसिसवर मात आयुर्वेदाने कशी काय आयुर्वेदाने याच्यावर मात करायची याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत वैद्य अतुल देशमुख. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अतुल देशमुख आयुर्वेदाचार्य आहेत, तसंच त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी संपादित केलेली आहे. त्यांचं संगमनेर इथं सुसज्ज असं आयुर्वेद हॉस्पिटल आहे. इथे ॲडमिट होऊन देखील इथे प्रवेश घेऊन सुद्धा तुम्ही उपचार घेऊ शकता. तसंच कॅशलेस मेडिक्लेमच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर अतुल देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेमची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसंच त्यांच्या दादर, ठाणे, मुंबई तसंच पुणे इथं शाखा आहेत. विश्वविती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर इथं डॉक्टर अतुल हे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी उपलब्ध असतात. सोरायसिसच्या हजारो रुग्णांमध्ये त्यांच्या उपचारांनी अनेक बदल झालेले आहेत. उपयुक्त असे त्यांचे उपचार सिद्ध झालेले आहेत. सोरायसिस म्हणू नका किंवा डोक्यातल्या कोंड्याची समस्या, लायकन प्लॅनर्स तसंच पांढरे कोड, इसब, गजकर्ण, फंगल इन्फेक्शन असे त्वचारोग किंवा पिंपल्स, साई पडणे, पित्त उठणे, सोरायसिसमुळे सांधेदुखी अशा सगळ्या व्याधी ज्या आहेत यावर या सगळ्या त्वचा विकारांवर त्यांचे उपचार हे अतिशय प्रभावी आहेत. तसंच सोरायसिसच्या हजारो रुग्णांना त्यांच्या उपचारांचा फायदा झालेला आहे. तसंच विविध मणक्याचे विकार असोत किंवा सांधेदुखी असो, यकृताचे आजार असोत, कावीळ, पोटात पाणी होणे, स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मधलं वंध्यत्व या सगळ्या समस्यांवर त्यांच्याकडे अतिशय प्रभावी असे उपचार उपलब्ध आहेत. अनेक रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन देखील डॉक्टर अतुल यांच्या प्रभावी उपचारांमुळे टळलेलं आहे. तसंच सोरायसिसच्या अनेक रुग्णांमध्ये ॲडमिट होऊन पंचकर्म केल्याने खूप चांगले परिणामसुद्धा डॉक्टर अतुल यांच्या उपचारांमुळे पाहायला मिळाले. चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत सोरायसिस हा त्वचा विकार किंवा त्वचा रोग होण्याची मुळात कारणं काय आहेत. डॉक्टर, कारणं काय आहेत सोरायसिसची? असे की आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की कुठलाही त्वचा विकार असेल त्याच्यामध्ये सोरायसिस आणि इतर सर्व त्वचा विकार याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्र असं सांगतं की मिथ्या आहार विहारेण विशेषेण विरोधी नाम त्वचा कुरुंते वैवरणम दुष्टा कुष्ठ मुषंती तत्. म्हणजे असं की मिथ्या आहार विहार म्हणजे चुकीचं खाण्यापिण्याच्या वागण्याच्या आपल्या ज्या सवयी असतात त्या विशेषतः विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. विरुद्ध आहार म्हणजे काय की ज्या गुणांनी विरुद्ध अशा ज्या गोष्टी असतात त्या ह्याचा संयोग जर पोटामध्ये जर गेला त्यातनं विविध त्वचाविकार निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ आपण जर बघायचं म्हटलं तर सारं बऱ्याच जणांना असं असतं की जेवण झालं की थोडंसं आईस्क्रीम खाणं किंवा झोपताना दूध पिणं, नंतर सकाळी नाश्ता करून त्याच्यावर चहा पिणं. आता चहामध्ये दूध आलं, जेवणामध्ये मीठ आलं, नाश्त्यामध्ये मीठ आलं आणि जेवल्यानंतर आपण दुधाचे पदार्थ जर सेवन केले, आईस्क्रीम असेल किंवा इतर कुठले फ्रूट सॅलेड, मिल्कशेक वगैरे असेल तर त्याच्यामुळे काय होतं, दूध आणि मिठाचा संयोग पोटात येऊन त्याच्यापासून काही दूषित घटक तयार होतात आणि ते रक्ताला बिघडवून शरीरात त्वचाविकार निर्माण करू शकतात. त्याच पद्धतीने दुधाची विकृती म्हणजे जसं की पनीर असेल, पनीराचं जर अतिप्रमाणात सेवन असेल त्याने देखील विविध त्वचाविकार सोरायसिस निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीने आंबट, आंबवलेलं, तिखट, खारट आहारामध्ये जास्ती प्रमाणात असणं हे देखील विविध त्वचाविकार आणि सोरायसिसला कारणीभूत ठरतं. असं होतं की बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं की अनेक रुग्णांमध्ये काही कीटक दंश पूर्वी झालेले असतात किंवा काही विषारी प्राण्यांचे दंश झालेले असतात. त्याचं लाळ जी असते, लाळेमार्फत जे दूषित घटक शरीरामध्ये जातात त्याने देखील विविध त्वचाविकार निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने आहारामध्ये मासे जास्ती खाणं हे देखील त्वचाविकार किंवा सोरायसिसचे एक कारण आहे. ह्या पद्धतीने विविध कारणं आपल्याला त्वचाविकारची सोरायसिसची बघायला मिळतात. दिवास्वप्न म्हणजे दुपारी जेवण केल्यानंतर न झोपणं हे देखील सोरायसिस किंवा त्वचाविकाराचं कारण ठरू शकतं. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की विशेषतः व्यायाम करणारी जी मंडळी असतात ती किंवा मग उन्हामध्ये काम करणारी, कष्टाची कामं करणारी मंडळी असतात ती, तर अशा लोकांना घाम भरपूर येतो व्यायामानंतर किंवा कामानंतर आणि ते तिथून आले की पटकन थंड पाणी पितात. मग घामामुळे काय होतं की उष्णता शरीराची बाहेर पडायला लागलेली असते आणि थंड पाणी पिले की ती उष्णता आतल्यात कोंडली जाते. त्यामुळे उष्णता कोंडल्यामुळे ती रक्तामध्ये मिसळून त्यातनं सोरायसिस किंवा विविध त्वचाविकार निर्माण होऊ शकतात. बऱ्याच लोकांना डोक्याला तेल न लावायची सवय असते की अंगाला तेल न लावायची सवय असते, त्याच्यामुळे त्वचेला कोरडेपणा येऊन त्याने देखील विविध त्वचाविकार सोरायसिस निर्माण होऊ शकतात. अशी विविध कारणं आपल्याला सोरायसिसची बघायला मिळतात. अच्छा, जेव्हा सोरायसिस होतो आपल्याला तेव्हा त्वचेत कुठल्या प्रकारचे बदल दिसतात? सोरायसिस ज्यावेळेस होतो काही त्यावेळेस कसं असतं की नॉर्मल आपली जी सेल असतात, त्वचेच्या पेशी असतात, त्याचं आयुष्य साधारण 28 दिवसापर्यंत असतं. मग ती सेल तयार होणं, मॅच्युअर होणं आणि नष्ट होणं हे 28 दिवसाचा कालावधी असतो सगळा. सोरायसिसमध्ये हा जो कालावधी आहे तो कमी होऊन 7 दिवसापर्यंत येऊन थांबतो. म्हणजे सेल तयार होऊन ती मॅच्युअर होऊन नष्ट होणं ही प्रक्रिया 7 दिवसात होते
आणि मग त्या मृत त्वचेच्या पेशींचं रूपांतर कोंड्यामध्ये होऊन त्यातनं कोंडा प्लाक्स वगैरे निर्माण शरीरात व्हायला लागतात. तर आयुर्वेदानुसार जर आपण बघितलं की कुठलीही शरीरातली जी काही घटना आहे त्याच्यामध्ये विभाजन होणं म्हणजे वायू विभजयंती म्हणजे वायूनं विभाजन होत असतं आणि पित्तम पचेती, ती कुठलीही शरीरातली जी घटना आहे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येणं, पचणं आणि ती लवकर मॅच्युअर होणं, ही घटना सगळी आहे ती आपल्याला पित्तदोष वाढल्यामुळे होत असते आणि ती घटना नष्ट होणं ती हे वातदोष वाढल्यामुळे होत असतं. सोरायसिसमध्ये आपण बघतो की त्या पेशी लवकर मृत होतात आणि त्यांना मॅच्युरिटी लवकर मृत होतात. त्या म्हणजे शरीरातलं पित्त आणि वातदोष ज्यावेळी शरीरातले जास्त प्रमाणात वाढतात त्यानंतर मग त्वचेमध्ये जे काही बदल घडतात आणि त्याचबरोबर आहारातल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या आपल्या वागण्याच्या सवयी ज्या असतात त्या ह्या सगळ्याचं निमित्त म्हणून नंतर सोरायसिसमध्ये रूपांतर ह्या सगळ्या घटनेचं होत असतं. अच्छा डॉक्टर, सोरायसिसची लक्षणं आपल्याला कुठल्या प्रकारची सांगता येतील? आयुर्वेदामध्ये एकूण 18 प्रकारचे त्वचारोग सांगितलेले आहेत. त्याला कुष्ठ असं म्हटलं जातं. आता कुष्ठ म्हणजे लेप्रेसिसचा अर्थ आयुर्वेदाला अभिप्रेत नाही आहे. तर त्याच्यामध्ये एक कुठल्याही त्वचेमध्ये वैवरण येणं म्हणजे त्याला कुष्ठ असं म्हटलं जातं. असे एकूण 18 प्रकारचे त्वचारोग आयुर्वेदात सांगितलेले, कुष्ठरोग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 महाकुष्ठ आणि 11 क्षुद्रकुष्ठ सांगितलेले आहेत. तर ह्या 18 प्रकारच्या ज्या त्वचारोगांमध्ये सोरायसिस जर आपण आता बघतो त्यातले बरेचसे प्रकार आपल्याला 18 प्रकारामध्ये बघायला मिळतात. विशेषतः कापाल कुष्ठ, औदुंबर कुष्ठ, मंडल कुष्ठ, त्याचप्रमाणे विचर्चिका कुष्ठ, नंतर विपादिका कुष्ठ, एककुष्ठ असे विविध त्वचाविकार आहेत ज्याच्यामध्ये सोरायसिसची सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. नक्कीच. यानंतर उपचारांकडे येऊया आपण. उपचार याच्यावर आयुर्वेदिक उपचार विशेषतः कुठल्या प्रकारचे उपलब्ध आहेत? असं आहे की सोरायसिसचा प्रकार कुठला आहे त्या प्रकारानुसार मग उपचार विविध उपचार आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर उपचार जर म्हटलं आपण तर सोरायसिसची कारणं आपण बघितली. विशेषतः आहारामध्ये स्निग्धतेचा अभाव, तिखट आंबट खारट जास्त खाणं असं असतं. मग पहिली सुरुवात गोष्टी उपचाराची ती आपल्या आहारापासून होत असते. मग आहारामध्ये योग्य ते बदल जर आपण केले तर त्रिसूत्री त्या उपचारांची असते. पहिलं असतं योग्य तो आहार, दुसरं असतं योग्य ती औषधं, तिसरं असतं शरीरशुद्धीची पंचकर्माची शरीरशुद्धीच्या क्रिया करणं. ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये आणि माफक प्रमाण योग्य प्रमाणामध्ये योग्य ते प्राणायाम योगा करणं हा त्याच्या उपचाराचा भाग असतो. तर आहाराचा जर आपण पहिला विचार केला तर आहारामध्ये स्निग्ध पदार्थ विशेषतः खोबरेल तेल असेल किंवा साजूक तूप असेल तर आपल्या सोरायसिसच्या प्रकारानुसार किंवा ऋतूनुसार त्या आहारामध्ये त्याचा वापर केला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. किंवा करडे तेल असेल, सूर्यफूल तेल असेल, ह्या गोष्टींचा आहारामध्ये मुबलक प्रमाणात वापर केला पाहिजे. कारण असं की सोरायसिसमध्ये ड्रायनेस स्किनला खूप आलेलं असतो आणि त्याच्यामुळे शरीराचं स्नेहन होणं किंवा आतमध्ये स्निग्धता येणं खूप गरजेचं असतं. म्हणून आहारामध्ये त्या गोष्टींचा वापर करावा. त्याच पद्धतीनं गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी असं पथ्याचं अन्न घ्यावं, मूगतूर वरण घ्यावं, साधं फिक्की आमटी वगैरे घ्यावी आणि योग्य त्या फळभाज्या आपल्या त्याच्यामध्ये जे असतात त्या आहारामध्ये त्याचा वापर करावा. ह्या पद्धतीने जर आपण केलं तर शरीरात जे काही आहार आपण जो घेतो आहारापासून जो अन्नरस तयार होणार आहे तो अन्नरस चांगल्या क्वालिटीचा तयार व्हायला लागतो. अन्नरस चांगल्या क्वालिटीचा तयार व्हायला लागला की त्यातनं मग आपलं रक्त चांगलं तयार होऊन त्वचाविकार सोरायसिस त्यांनी बरं व्हायला मदत होत असते. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आपली जी त्वचा आहे जसं आपण दूध तापवलं की दुधाच्या उष्णतेपासून साई निर्माण होते त्याच पद्धतीने रक्ताच्या पाकापासून रक्ताच्या उष्णतेपासून त्वचा निर्माण होत असते आपली. आणि मग कुठलंही आपण ज्यावेळेस अन्न घेतो तर अन्नामधून जर अपचित दूषित घटक जर निर्माण झाले त्याचा पहिला दुष्परिणाम आपल्या रक्तावर होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्वचाविकार जर बरे करायचे असतील तर पहिलं रक्त शरीराला चांगलं करणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे त्वचाविकार बरे करण्यामध्ये रक्त जर चांगलं करायचं असेल तर आपलं पहिलं अन्न चांगलं गेलं पाहिजे. म्हणून योग्य ते अन्न जर आपण त्या पद्धतीने घेतलं पथ्याचं आणि त्याच्यातून शरीरातलं आहार रस, अन्नरस आणि रक्त जर चांगलं तयार केलं त्याचा त्वचाविकार बरं व्हायला निश्चित मदत होत असते. त्याच पद्धतीने दुसरा भाग येत असतो औषधांचा. याला आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा असं म्हटलं जातं. मग औषधोपचारामध्ये प्रामुख्यानं आता सोरायसिसमध्ये होतं असं की त्या सेल्स लवकर मॅच्युअर होऊन रप्चर डेड होत असतात. मग ह्या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काही औषधी वनस्पती आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात. त्यातली एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही शतावरी आहे. या शतावरीचा जर आपण पोटातून जर वापर केला, विशेषतः पावडर जर केलं आणि पावडर जर पोटातून जर घेतलं तर त्यातनं शरीरातलं पित्त आणि वात वाढलेलं कमी यायला लागतं, उष्णता कमी यायला लागते आणि त्यातनं हा सोरायसिस आपल्याला त्यातनं बरं व्हायला मदत होत असते. शतावरीचा वापर पोटातून करावा. दुसरी एक वनस्पती आपण दाखवूया की आहे कोरफड. तर कोरफड जी आहे, कोरफडीचं गर जर पोटातून आपण जर घेतला आणि त्याचा जर वापर केला त्याने देखील सोरायसिस आपल्याला बरं व्हायला मदत होत असते. कोरफडीमध्ये चिकटपणा खूप असतो आणि सोरायसिसमध्ये ड्रायनेस खूप आलेला असतो, त्याला कोरडेपणा खूप आलेला असतो. कोरफडीचा जो चिकटा असतो किंवा त्याच्यातून एक शरीरामध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्या ओलाव्यामुळे मग त्याच्यामध्ये ड्रायनेस, त्वचाचा कोरडेपणा कमी, सोरायसिस त्यांना बरं व्हायला मदत होत असते. अर्थात ही
आपण घरगुती उपाय आहेत काही, याच्यासोबत योग्य ती औषध देखील आपण जवळच्या तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी, हे देखील खूप तेवढंच महत्त्वाचं असतं. मग औषधांमध्ये विविध औषधं असतात, जसं की रसपाचक नावाचं एक औषध असतं, रक्तपाचक नावाचं औषध असतं, पंचतीर्थ घृत गुगुळ नावाची गोळी असते, अमृतादी गुगुळ असेल, कैशोर गुगुळ असेल, ह्या पद्धतीने विविध गुगुळकल्प त्याच्यामध्ये जे असतात त्याचा जर आपण वापर केला, विशेषतः सोरायसिसचा प्रकार कुठला आहे त्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये विविध आपल्याला ते कल्प सिलेक्ट करणं महत्त्वाचं असतं. पटोलदी योग गण नावाचं एक औषध असतं, शतवरी पावडर आहे, अनंतमूळ पावडर आहे, पटोल म्हणून तिक्तपटोल म्हणून एक वनस्पती आहे, याचा जर वापर आपण याच्यात औषधाच्या माध्यमातून जर केला तर त्यातनं सोरायसिस बरं व्हायला चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होत असते. आणि ह्या ज्या काही त्याचबरोबर एक स्नेहन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. म्हणजे औषधी सिद्ध काही तुपं जी असतात त्याचा जर वापर आपण पोटातून जर केला तर त्याने देखील ह्या सेल्स मॅच्युअर होणं आणि रप्चर होणं ह्या क्रियाला त्यांनी आळा बसायला मदत होते. कारण तूप जे आहे त्या आयुर्वेदामध्ये उत्कृष्ट वातपित्ताचं शमन करणारं सांगितलेलं आहे. आणि सोरायसिसमध्ये वातपित्त दोष जास्त प्रमाणात वाढायला लागलेले असतात. ह्या तुपाचं जर सेवन आपण सिद्ध तुपाचं जर केलं त्यातनं देखील सोरायसिसच्या पेशी त्याचं निर्माण व्हायचे प्रमाण आपल्याला कमी यायला मदत होत असते. ह्या पद्धतीने ही शमन चिकित्सेचा वापर याच्यामध्ये केला जातो. नियमितपणे अभ्यंग करणं, म्हणजे सिद्ध तेलं जी असतात, सिद्ध तेल जर अंगाला नियमितपणे जर लावलं त्यातनं त्वचेचा ड्रायनेस, कोरडेपणा कमी यायला मदत होत असते. काही काही त्वचाविकारामध्ये हातापायला भेगा पडतात. विशेषतः आपण प्लॅन्टर सोरायसिस जो बघतो, विपादिक कुष्ठ त्याला आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे. तर प्लॅन्टर सोरायसिसमध्ये औषधी सिद्ध काही मलम असतात, त्या मलमांचा जर वापर आपण जर केला त्यातनं त्या पायाच्या भेगा भरून येऊन तो प्लॅन्टर सोरायसिस बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. आणि दुसरा जो भाग असतो तो पंचकर्माच्या शरीरशुद्धीच्या क्रिया असतात. शरीरशुद्धीमध्ये 5 प्रकारच्या क्रिया पंचकर्मामध्ये आम्ही वैद्यमंडळी करत असतो. विशेषतः वमन, विरेचन, बस्ती, नस्ती आणि रक्तमोक्षण ह्या त्या 5 क्रिया आहेत. याचा वापर सोरायसिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला परिणाम मिळतात. त्याच पद्धतीने काही उपकर्म, जसं की तकरधारा, औषधी सिद्ध ताकाची धारा डोक्यावर केली जाते, त्याचा याच्यामध्ये डोक्यात कोंडा असेल त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात. आणि त्याचबरोबर नस्य, म्हणजे नाकामध्ये औषधी सिद्ध तेल किंवा तूप सोडणं, त्याने देखील डोक्याच्या मध्ये जे काही कोंडा होणं किंवा मानेपासून वरती जो सोरायसिसचा कुठला जर अंतर्भाव झालेला असेल वरच्या त्वचेमध्ये, त्यांनी ते बरं व्हायला त्यांना मदत होत असते. नस्याचे देखील तिथे चांगले परिणाम मिळतात. आणि एक रक्तमोक्षण उपचार देखील त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम ठरतो. आता ह्या जळू आहेत, जळवा विशेष ज्या ज्या ठिकाणी सोरायसिसचे पॅचेस त्वचेमध्ये निर्माण झालेले असतील तर त्या पॅचेसच्या ठिकाणी जर आपण ते जळोकावचरण केलं, जळू जर लावली तर ती काय करते, आतलं अशुद्ध रक्त पिते. अशुद्ध रक्त पिल्यामुळे तिथनं मग चांगलं रक्त येऊन ती त्वचा चांगली व्हायला त्यांनी मदत होत असते. ह्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये परिणाम चांगले बघायला मिळतात जळूचे देखील. एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना आणखी दाखवूयात. हा बहावा आहे, ही त्याची शेंग आहे. हां, तर ह्या बहाव्याची शेंग जी असते तर तिचं जर काढा मनुक्यांसोबत जर पोटातून जर घेतला तर ती काय करते, शरीरातली आतली वाढलेली उष्णता त्यातनं कमी होते. आतड्यामधली उष्णता आणि दोष आतड्यामध्ये निर्माण झालेले जे असतात ते सगळे मळवाटे बाहेर निघून जातात आणि त्यातनं मग हा सोरायसिस बरं व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते. दुसरा जो भाग आहे हा एक कडुलिंब आहे, आपल्या सगळ्यांना परिचित येतो. तर कडुलिंबाचा जर आपण वापर केला, विशेषतः ज्या सोरायसिसमध्ये किंवा कुठल्याही त्वचाविकारामध्ये तिथं स्राव शरीरामध्ये जास्त असतात, अशा कंडिशन्समध्ये कडुलिंबाचा रस जर पोटातून जर घेतला तर त्यातनं त्या पद्धतीचे सोरायसिस बरं व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते. एक पेशंटचा अनुभव मला शेअर करूशी वाटतो. एक पेशंट माझ्याकडे आलेला आणि त्याला साधारण सर्व अंगावर सोरायसिस निर्माण झालेलं होतं आणि जरा त्वचा ओलसर, त्यातनं जरा स्राव त्याला निर्माण झालेले होते. त्याला आपल्या पोटातल्या औषधांसोबत कडुलिंबाचा रस नियमितपणे त्याला एक अर्धा कप घ्यायला सांगितला आणि सर्वसाधारणपणे 3 आठवडे ते 1 महिन्यामध्ये त्याचा सोरायसिस 70-80% क्लिअर झाला. पुढील उपचारामध्ये तो पूर्णपणे बरा झाला. इतके कडुलिंबाचे परिणाम याच्यामध्ये चांगले मिळतात. फक्त ज्या सोरायसिसमध्ये ऑलरेडी ड्रायनेस जास्त आहे, कोरडेपणा जास्त आहे, अशा कंडिशन्समध्ये कडुलिंबाचा वापर करू नये. तिथे तज्ज्ञ वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा. त्याच पद्धतीने जिथे समजा आता डोक्यात कोंडा होतो, ज्याला आपण स्काल्प सोरायसिस म्हणतो, अशा कंडिशन्स आजारामध्ये पण कडुलिंबाचे परिणाम चांगले मिळतात. कडुलिंबाच्या पानांचं कल्क गोळा करणं आणि त्याच्यामध्ये हळद मिक्स करून ते आपल्या डोक्याला जर लावली त्याने देखील आपल्याला तो स्काल्प सोरायसिस बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. काही आता स्काल्प सोरायसिसचं जर आपण बघितलं त्याच्यामध्ये ड्रायनेस किंवा कोरडेपणा डोक्यात खूप आलेला असतो. तर अशा याच्यामध्ये सिद्ध तेलं जी असतात त्याचं डोक्याला मॉलिश करणं, की त्याच्या शिरोपिची ठेवणं, डोक्यावर तेलाची घडी ठेवणं, यांनी तिथला ड्रायनेस कमी होऊन त्याने देखील आपल्याला तो स्काल्प सोरायसिस बरं व्हायला मदत होत असते. नक्कीच. तर आपण डॉक्टर अतुल यांच्याकडनं आणखी माहिती घेणार आहोत या संदर्भात. आणखी काय आयुर्वेदिक औषधं आहेत किंवा आणखी काही घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने आपण सोरायसिस बरा करू शकतो किंवा बरा होण्यात त्याला मदत होऊ शकते, हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर अतुल देशमुख आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार कसे प्रभावी आहेत याविषयी जाणून घेतोय. डॉक्टर अतुल, तुम्ही मगाशी पंचकर्म संस्काराचा उल्लेख केला, तर पंचकर्म हे कसं फायदेशीर ठरेल सोरायसिससाठी? एकूण 5 प्रकारचे पंचकर्म असतात: वमन, विरेचन, बस्ती, नस्ती आणि रक्तमोक्षण. त्यातलं प्रामुख्यानं वमन, विरेचन आणि बस्ती ह्या ज्या 3 क्रिया आहेत त्या सोरायसिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी ठरतात. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की दोषा कदाचित कुप्यन्ते जेता लंघन पाचने येतो संशोधन शुद्धाने तेषां पुनरुद्भवा. म्हणजे थोडंसं पथ्य पाळून औषधोपचार करून आजार पूर्णपणे बरा होतो, परंतु त्याला जर परत ते कारण घडलं तर त्याने निर्माण तो कदाचित होऊ शकतो, थोडे कमी प्रमाणात तरी पण होऊ शकतो. पण जर आपण पंचकर्मानं शरीरशुद्धी जर केली आणि त्या आजाराचं मूळ कारण जर शरीराच्या बाहेर पंचकर्मातून बाहेर काढलं जातं, मग ते जेव्हा कुठलाही आजार असेल त्याच्यामध्ये तो जर त्याचं मूळ कारण जर शरीराच्या बाहेर पंचकर्माच्या शरीरशुद्धीच्या क्रियेतनं जर बाहेर पडलं, वमन, विरेचन, बस्ती असेल, तर तो आजार मुळापासून त्यातनं बरा व्हायला मदत होत असते. तर सोरायसिसमध्ये आपण आपली साईडला एक प्रेक्षकांना आपण दाखवूया. ह्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं की उपचारापूर्वी आणि उपचारानंतरचा रुग्णाचा फोटो येतो. हा रुग्ण माझ्याकडून जालन्याहून आला होता आणि त्याला ते पूर्ण अंगाला सोरायसिस होता, सगळे पॅचेस निर्माण झालेले होते. त्याचं निदान मी आपल्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार औदुंबर कुष्ठ असं केलं आणि त्यानुसार त्याला औषधोपचार दिले. 1 महिन्याच्या औषधामध्ये त्याला फरक पडला आणि नंतर त्याला पंचकर्मातली जी पहिली क्रिया आहे वमन म्हणून, ती वमन केली. वमनानंतरनं त्याचे जे पॅचेस एकदम लाल होते, अंग असं आखडलेलं होतं, भेगा खूप पडणं, दुखणं असं त्याच्यामध्ये त्रास होता आणि आग व्हायची खूप त्याला. तर जवळपास 40-50% कमी झालं. त्याच्यानंतर त्याला दुसरं पंचकर्म केलं, ते विरेचन केलं आपण. विरेचनानंतरनं त्याचे जे काही सर्व पॅचेस शरीराचे होते ते पॅचेस पूर्णपणे सगळे निघून गेले आणि जवळपास 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसतं की तो पूर्णपणे पेशंट क्लिअर झाला. 3 महिन्याच्या उपचारामध्ये पूर्णपणे पेशंट व्यवस्थित झाला आणि तो आजही व्यवस्थित पेशंट. त्याचे उपचार पण आता आपण कमी केलेले आहेत. दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं की एक पेशंटचं आपल्याला त्याच्यामध्ये बघा पोटावर ते लाल लाल पॅचेस आहेत आणि उपचारापूर्वी आणि उपचारादरम्यानच्या त्यांची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे आता. तर त्या उपचाराच्या अगोदर त्याचं पूर्ण शरीराचे लाल लाल पॅचेस होते. त्याचं निदान मी आयुर्वेदानुसार अल्सक कुष्ठ असं केलं आणि तो एक सोरायसिसचाच प्रकार आहे, त्याला आपण गटेड सोरायसिस म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये वमन ही क्रिया केली, पंचकर्मातली क्रिया. फक्त वमनानंतर एक 5व्या दिवशीचा फोटो आपल्याला दुसऱ्या स्लाईडमध्ये दिसतो. तर इतकं त्याची लाली आणि सगळं त्याच्या जाडी त्वचेची कमी झाली, खाज कमी झाली आणि भेगा पडणं वगैरे तक्रारी कमी व्हायला लागल्या. आता पुढील उपचारामध्ये तो पेशंट व्यवस्थित होईल. तर पंचकर्म जे आहे ते सोरायसिस हा मुळापासून बरं करण्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने परिणाम करतं आणि असं साधारण समज असतो की सोरायसिस हा पूर्ण बरा होत नाही, तो वारंवार रिपीट होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने त्रिसूत्री जर आपण पाळली, म्हणजे योग्य ते अन्न, योग्य ती औषधं आणि पंचकर्म आणि शरीर शुद्धी करणं, तर कितीही जुनाट सोरायसिस असेल तर निश्चितच त्यातनं पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की जर सोरायसिस आणि कोंडा डोक्यात, म्हणजे डॅन्ड्रफ आणि सोरायसिस हे जर कॉम्बिनेशन असेल तर आपण काय उपचार देऊ शकतो? त्याच्यामध्ये एक तक्रधारा म्हणून एक उपचार चांगल्या पद्धतीने परिणाम करतो. औषधी ताकाची धार जर आपण डोक्यावर जर केली, त्यातनं शरीरातली वाढलेली उष्णता सगळी त्या ताकातून शरीर बाहेर निघून जातं, ते उष्णता निघून जाते ती, आणि त्यातनं मग तो डोक्यातला कोंडा आणि त्या पद्धतीचं सोरायसिस बरं व्हायला त्यांनी मदत असते. इतर पोटातनं औषध देखील त्याला घ्यावी लागतात. आणि त्याचबरोबर जसं आपण पूर्वी सांगितलं की शिरोपिच म्हणजे औषधी तेलाची डोक्यावर घडी ठेवणं, औषधी तेलाच्या डोक्यावर धार करणं, शिरोधारा करणं, औषधी तेल डोक्याला लावणं किंवा नाकामध्ये नस्य करणं, औषधी तेलाचं ड्रॉप सोडणं, ह्या क्रिया देखील त्याच्यामध्ये हा डोक्यातला जो कोंडा आणि त्या पद्धतीत सोरायसिस बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. तसंच आपण पूर्वी जे सांगितलं की कडुलिंबाचा पाला आणि हळदीचा वापर याच्यामध्ये लेपासाठी करावा, पोटातनं पण योग्य ती औषधं वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत. त्या पद्धतीने केलं तर हा डोक्यातला कोंडा किंवा स्काल्प सोरायसिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि रक्तमोक्षण देखील याच्यामध्ये करावं लागतं, म्हणजे जळवा लावणं, जवळच्या शिरेतून रक्त काढणं हे देखील याच्यामध्ये परिणामकारक ठरतं. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जर डोक्यात कोंडा आहे, त्याच्यावर उपचार करायचे आहेत, पण समजा त्या कोंड्यातनं किंवा डोक्याच्या त्वचेतनं एक विशेष स्त्राव असा येत असेल तर मग काय करावं लागतं? याच्यामध्ये पंचकर्मातलं वमन क्रिया करावी, म्हणजे तो स्राव सगळे शरीराच्या बाहेर निघून जातात आणि तो त्या पद्धतीचा सोरायसिस हा पूर्णपणे त्यातनं बरा होऊ शकतो. वमन, लेप आणि पोटातनं औषध आणि योग्य ते आहार. अच्छा. आणखी एक सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी, ही स्थिती फार बर्निंग प्रॉब्लेम येतो खूप, आणि त्याला सोरायटिक आर्थ्रोपॅथी असं मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. तर याच्यामध्ये होतं असं की सोरायसिस शरीरामध्ये जुनाट होतो, तो अगदी शरीरामध्ये आयुर्वेदामध्ये सप्तधातू कल्पना सांगितलेली, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तो अस्थि धातू म्हणजे हाडांमध्ये, हाडाच्या आतमध्ये जी मज्जा असते, मज्जेमध्ये जातो, त्याला आपण बोन मॅरो म्हणू शकतो. तर तिथे गेल्यानंतर काय होतं की त्या हाडांमध्ये थोडा वाकडेपणा यायला लागतो, सांधे सुजतात, दुखतात, लाल होतात आणि त्याच्यामध्ये वेदना खूप असतात आणि सांध्यांमध्ये देखील वाकडेपणा त्यातनं येऊ शकतो. रुग्णाचं बल, शारीरिक बल कमी येतं, रुग्ण कृश होतो, बारीक होत जातो आणि इतरही अनेक तक्रारी त्यातनं उद्भवतात. तर ह्या प्रकारच्या याच्या कंडिशनमध्ये, ह्या कंडिशन्समध्ये
पंचकर्माचा रोल फार महत्त्वाचा असतो, विशेषतः वमन आणि विरेचन. आता आमचा अनुभव तर असा आहे की फक्त वमन जरी या पेशंट्समध्ये केलं त्यातनं त्यांचं सोरायसिस देखील कमी यायला मदत होते आणि सुजलेले सांध्यांची सूज आणि वेदना त्याने देखील चांगल्या पद्धतीने कमी यायला त्यांनी मदत होत असते. गरज पडल्यास विरेचन बस्ती देखील त्याच्यामध्ये करावं लागतं. या पद्धतीने जर आपण केलं तर हा सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये रुग्ण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. आणि किंबहुना बरेच पेशंटमध्ये आमचा असा अनुभव पण आहे की ते सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये गेलेले पेशंट्स पंचकर्म आणि ह्या पद्धतीने केल्यानंतर त्यातनं बाहेर आलेले आहेत. त्याच पद्धतीने जर सांधा सुजलेला असेल त्याला आपण जसं रक्तमोक्षण जळू आपण पूर्वी प्रेक्षकांना आपल्या दाखवल्या, त्या सुजलेल्या सांध्याला जर रक्तमोक्षण जळू जर लावली तर ती काय करते, आतलं अशुद्ध रक्त पिते, त्यातनं मग तो सांध्यात गेलेला सोरायसिस त्यांना बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. आणि एक स्नेहन चिकित्सा म्हणजे की औषधसिद्ध तेलांचा अभ्यंग करणं हे देखील याच्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. संधिवाताची तेलं वेगळी असतात, सोरायसिसची तेलं वेगळी असतात. ती आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने योग्य ती तेलं वापरावी. त्याचा जर वापर केला त्याने सांध्यातल्या वेदना, आकडण, जखडलेल्या पानं त्यांनी कमी होऊन त्यांना बरं व्हायला मदत होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये पार्ट असतो तो बस्ती चिकित्सा. पंचकर्मातली बस्ती चिकित्सा जर आपण केली तर ती बस्ती चिकित्सेमार्फतनं शरीरातला वाढलेला वाद कमी येतो, सांध्यात गेलेला वाद कमी येतो आणि रक्तशुद्धी व्हायला देखील त्यातनं मदत होत असते. त्या पद्धतीने जर केलं तर हा सोरायटिक आर्थ्रोपॅथी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. औषध देखील याला भरपूर असतात, जसं की पूर्वी सांगितल्याप्रमाणे अमृतादी गुगुळ असेल, केशर गुगुळ असेल, पंचतीर्थघृत गुगुळ असेल, गुगुलतिक्त घृत असेल, अशी विविध औषधी जर याच्यामध्ये जर आपण वापरली, गुगुळ कल्प विशेष त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतात. त्याचा जर वापर आपण पोटातनं जर केला तर सोरायटिक आर्थ्रोपॅथी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि विविध लेप देखील त्याला असतात, लेपांचे देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला मिळतात. तो सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये देखील मिळतात ते. आणि इतर कुठलाही त्वचा विकार जर असेल, सोरायसिस असेल, त्याच्यामध्ये देखील शरीरशुद्धी करून जर लेप जर लावले आपण तर त्याचे चांगले परिणाम मिळतात. जसं आपण आता भावा आपल्या प्रेक्षकांना दाखवला, भाव्याच्या पानांचा पावडर करून त्याचा लेप जर त्वचेला जर लावला त्यातनं सोरायसिस आणि त्वचा विकार बरे व्हायला त्यांनी मदत होत असते. नक्कीच सर, आपण पाहिलं की सोरायसिस आणि इतर त्वचा विकारांवर प्रभावी असे उपचार डॉक्टर अतुल देशमुख यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचं असेल, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीत आणि याद्वारे संपर्क करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या त्वचा विकारांवर, मणके विकारांवर प्रभावी असे आयुर्वेदिक उपचार घेऊन तुमचे व्याधी, तुमचे विकार हे समूळ नष्ट करू शकता, बरे करू शकता. डॉक्टर अतुल, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथे थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.